नमस्कार, मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण रव्याचा केक तयार करत आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण हे 2 चमचे दही घेतलेले आहे। जेवढं दही घेतलं तेवढंच आपण तेल ऍड करणार आहे। हे व्यवस्थित आपण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर आपण यात अर्धी वाटी एवढी साखर घेत आहे। आपण 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे, त्यासाठी आपण अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे, ती आपण यात ऍड करायची आहे। हे मिश्रण छान व्यवस्थित एकत्र फेटून घ्यायचं म्हणजे आपली साखरही पूर्ण मेल्ट होईल आणि हे मिश्रण असं छान एकत्र झालं की हे थोडं हलकं होतं, त्याच्यामुळे आपला केक असा छान स्पंजी तयार होतो। आता त्यात आपण हा रवा घेतलेला 1 वाटी हा आपण यात ऍड करायचा, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आणि हे दूध आहे, हे दूध थंड नाही आहे आणि गरमही नाही, रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे। आपण 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे, पण आपल्याला सध्याच तेवढं टाकायचं नाही आहे। हे व्यवस्थित एकत्र करायचं आणि 15 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला रवा छान फुलेल आणि आपला केकही छान हलका फुलका तयार होईल। 15-20 मिनिटं झालेले, आपला रवा छान फुललेला आहे। आता आपण त्यात 2 चमचे एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा एवढा सोडा घेतलेला आहे आणि 1 चमचा एवढी बेकिंग पावडर घेतलेली आहे। हे आपण यात मिक्स करायचं आणि तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा सोडा नसेल तर तुम्ही इनो सुद्धा वापरून हा केक तयार करू शकता। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता किंवा तुम्ही नुसत्या रव्याचाही केक तयार करू शकता। यात आता आपण थोडं दूध टाकायचं आहे। आपण 1 कप एवढं दूध घेतलेलं होतं, आधी आपण अर्धा कप एवढं टाकलं होतं। आता आपण त्यात थोडंसं दूध मिक्स करायचं, म्हणजे आपली कन्सिस्टन्सी योग्य येईपर्यंत आपण त्यात दूध मिक्स करायचं। मिश्रण छान आपण एकत्र करून घेतलं, त्यात आपण मस्त रंगीबिरंगी अशी टुटी फ्रुटी टाकायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी 1 कप एवढं दूध घेतलं होतं, त्यातलं थोडंसं दूध आपलं उरलेलं आहे, बाकी सगळं दूध आपल्याला लागलेलं आहे आपण हे बॅटर तयार करण्यासाठी। आता आपण कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे, त्यात आपण असे स्टँड ठेवलेलं आहे। आपण केक टिन घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण ही कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्याच्यात आपण हा केक ठेवायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटांनंतर आपण केक एकदा चेक करून घेऊ। अर्धा तास झालेला आहे, आता आपण हे झाकण काढू आणि आपला केक चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला केक असा छान तयार झालेला आहे। आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि नंतर आपण हा कट करायचा आहे। आता आपण हा असा झाकून ठेवायचा, नंतर आपण हा केक कट करून घेऊ। हा केक छान थंड झाला आहे, तो आपण काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान इझिली असा आपला हा केक कट होतोय आणि याला किती छान स्पंज आलाय, जी छान जाळी आली आहे, असा रवाळ मस्त आपला केक झालाय। आता आपल्या आवडीप्रमाणे आपण याचे स्लाइस कट करू आणि केक सर्व करू। असा आपला मस्त रव्याचा केक तयार आहे। हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।